काय काम नाही, तुम्ही येऊ नका. आरोपी तर आमच्या समोरच फिरते, ते समोरच शिव्या देते, ते घरावर दगड टाकते, ते असं दारू पिऊन इज्जतीवर शिव्या देते, ते मागते हो तुम्ही राहायचं नाही तर म्हणते, ते मग रेशन लावू देत नाही, ते दुकानात जाऊ देत नाही, ते पाणी भरू देत नाही, ते नवऱ्याला गावात फिरा लागलं काय मागते, ते तुझं काय काम आहे गावामध्ये असं सहज म्हणते, ते मग मा एवढा आणि अत्याचार व्हायला लागला तरी पण दिवाळीस ती म्हणते की तुमचं काय काम नाही, तुम्ही येऊच नका. मग आम्ही सांगायचं कुणाला, बोलायचं कुणाला, म्हणायचं कुणाला. नवऱ्याला 9-10 टाके डोक्याला पडले होते, नवरा 3-4 तास शुद्धीवर आला नव्हता. आम्ही धाराशिव सिव्हिलमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. आम्ही 8 दिवस तर ॲडमिट होतो. आम्ही ॲडमिट असताना पण आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्यांनी आणि आम्हाला घरी येऊन दमदाटी करून लाथा बुक्या मारेन असं करीन म्हणून माझ्या सासूला म्हणले की आवाज खाली करून बोलायचं, आतमध्ये यायचं ना.